गोंधळकर महाराजांनी तेच सांगितलं. हो 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 गोंधळकर महाराजांनी फारच नामाबद्दल फारच उलगडा केलेला आहे त्यांनी. खरे. कमालीचा उलगडा. म्हणजे त्यांनी नामाशिवाय काही सांगितलंच नाही, फक्त नाम घ्या म्हणले. ते म्हणले अनेक विचार डोक्यात येतात, काय करायचं. एकाने प्रश्न विचारला, ते म्हणले प्रपंच करताना अनेक विचार येतात, तरी प्रपंच करतात ना तुम्ही. खरे. मग तुम्ही अनेक विचार जरी आले तरी नाम घेत राहा. अहो किती वाईट विचार येतात त्याचं कारण सांगितलं त्यांनी, ते फार फार मन छान आहे. दुष्ट विचार, विषयी विचार सगळे आपल्या ह्याच्यात अनेक जन्माचे जमलेले आहेत हो हो आपल्या डोक्यात. हो हो ते उदाहरण दिलं म्हणजे. हो काय होतं, तुम्ही नामस्मरण करायला लागल्यानंतर ते नाम जसं आणखी जास्तीत जास्त होतं तसं ते अंतःकरणात शिरायला लागतं. खरे. मग अंतःकरणात असं जे विकार त्यांची गडबड उडते. हो हो अरे हा आपल्या बाहेर करणार घराच्या, हे कामं करू झाली, हे गडबड होऊन जातात ना. आता मग त्यांचं हक्काचं ठिकाण होतं हे आमचं अंतःकरण मनुष्यात. आता ते नाम शिरायला लागलं देवाचं. आता काय करायचं, मग ते त्याच्याशी युद्ध करायला लागतं. खरे. म्हणजे ते गडबड करतात ना. मग ती जी गडबड असते ती आपल्या मेंदूत येते वाईट विचारायची. हो मग आपण काय करायचं, नामस्मरण सोडायचं नाही. युद्ध सोडलं की संपलं. खरे.